सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या प्रतिभेमुळे तुमचं भाग्य जागृत होऊ शकतं. आज तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं मन हे जपावं लागेल, त्यामुळे बोलताना थोडी काळजी घ्या. आई वडिलांशी वैचारिक मतभेद तुमचे होऊ शकतात. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस मात्र चांगला राहणार आहे. प्रमोशन संदर्भामध्ये आज तुमची तुमच्या बॉससोबत चर्चा होईल. आज तुम्ही अनेक गोष्टींमध्ये तुमचं काम यशस्वीपणे पूर्ण करून दाखवाल, त्यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्यावरती खुश राहतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीमध्ये तुम्हाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल, तसेच कामामध्ये यश देखील मिळेल. प्रमोशन संदर्भामध्ये आज तुमची तुमच्या बॉससोबत चर्चा होईल. मित्र किंवा कुटुंबासोबत आज तुमचे लांबचे प्रवास घडतील. आज तुम्ही अनेक गोष्टींचं नियोजन अगदी यशस्वीपणे पार पाडाल. नोकरीमध्ये प्रोजेक्टमध्ये तुम्हाला आज यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्या आईवडिलांकडनं तुम्ही सल्ला नक्कीच घ्यावा. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस हा अगदी प्रणयपूर्ण राहील, त्यामुळे तुमच्या डोक्यावरचा बराचसा ताण हलका होऊन जाईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणपतींची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मिथुन राशीचे विद्यार्थी अभ्यासामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतील. व्यापार व्यवसायासाठी पैशांच्या बाबतीमध्ये दिवस ठीकठाक राहील. पोटाच्या संबंधित समस्या आज तुम्हाला उद्भवू शकतात, त्यामुळे काळजी घ्या. खाण्यापिण्याच्या गोष्टींवरती तुम्ही लक्ष द्या. आज काही गोष्टींच्या अभावामुळे तुम्हाला तुमचे व्यावसायिक प्लॅन थांबवावे लागतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. कुटुंबातील वातावरण हे प्रसन्न असेल, ज्यामुळे तुम्ही अगदी आनंदी राहाल. आज तुम्ही अशी कामगिरी कराल ज्यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाढीस लागेल. आज तुम्ही आपल्या कामाने तुमच्या बॉस आणि सहकाऱ्यांचं लक्ष वेधून घ्याल. आज तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे अनेक लोकांशी वाद होतील, त्यातून तुम्हाला कामामध्ये चांगली मदत मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावरती काही आरोप लावले जाऊ शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही चांगल्या अनुभवी लोकांच्या संपर्कामध्ये याल, ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमच्या बहिणीच्या लग्नातील सर्व अडथळे आज दूर होतील आणि तिला विवाहाचे चांगले प्रस्ताव देखील येतील. जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की एखाद्या जुन्या गोष्टीवरनं तुमच्या सहकाऱ्यांशी वादविवाद होऊ शकतात. हे वाद तुम्हाला मिटवावे लागतील, अन्यथा नोकरीमध्ये अडचणी वाढतील. वैयक्तिक जीवनामध्ये आज तुम्हाला काही समस्या जाणवू शकतात. तुम्हाला आज तुमच्या जोडीदाराच्या भावनांना समजून घ्यावं लागेल, तरच तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणपतींची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या चातुर्याने सर्व कामांमध्ये यशस्वी व्हाल. तुम्हाला आज तुमच्या रागावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल, अन्यथा वादविवादाला तोंड तुम्हाला द्यावं लागेल. मुलांच्या मदतीनं तुमच्या सुखामध्ये वाढ होईल. देवाचं मनापासून ध्यान केल्याने एक प्रकारची मानसिक शांतता तुम्हाला मिळेल.
शैक्षणिक बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळेल. शुभ कार्यामध्ये मित्र आणि परिजनांना नातेवाईकांना भेटण्याची एक उत्तम संधी मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांची मदत करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज वैवाहिक जीवनामध्ये गोडवा असेल. कुटुंबासोबत आज वेळ तुम्ही चांगला घालवाल. मंगल कार्यालयामध्ये सहभागी होण्याचं आज तुम्हाला सौभाग्य मिळेल. शुभ कार्यामध्ये मित्र आणि परिजनांना नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीमध्ये तुमची स्थिती आज चांगली असेल. कौटुंबिक वादामुळे तुमची चिंता वाढेल. आज नशीब 76% तुमच्यासोबत राहील. आज तुम्ही पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं आरोग्य अगदी सामान्य राहील. तुम्ही नियोजन करून तुमचं सर्व प्लॅनिंग अगदी व्यवस्थित कराल, ज्यामुळे तुमची कामं अगदी वेळेमध्ये आणि नीट पार पडतील. तुम्हाला कामामध्ये चांगले यश मिळेल. आईवडिलांच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्या. मित्रांसोबत तुम्ही आज चांगला वेळ घालवाल. नोकरीमध्ये तुम्हाला विशेष कामामध्ये चांगले यश मिळेल. रागावर तुम्हाला आज नियंत्रण ठेवावं लागेल. आज संध्याकाळी तुम्हाला काही व्हायरल आजार होऊ शकतात. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीचे लोक आज बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतील. कुटुंबासोबत मजा मस्ती करण्यामध्ये तुमचा वेळ संध्याकाळचा चांगला जाईल. तुम्ही आज तुमच्या कामामध्ये पूर्ण योगदान द्याल. काही व्हायरल आजार तुम्हाला होऊ शकतात. प्रेमासंबंधीसाठीचा दिवस अनुकूल आहे. तुम्हाला आज तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती ही सुदृढ राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल, त्यामुळे तुमची सर्व कामं पार पडतील. आज तुमच्या मनावरील मरगळ हटेल. तुम्हाला कोणीतरी अचानक शुभ वार्ता देऊ शकतं, ज्यामुळे तुमचं मन अगदी आनंदी होईल. नोकरी व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी आज तुम्ही फार मेहनत घ्याल. आज तुम्ही एखाद्या संकटामध्ये अडकू शकता, मात्र अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणाची तरी मदत मिळेल. आज तुम्ही तुमच्या कामात संपूर्णपणे योगदान द्याल. कुटुंबासोबत आज संध्याकाळी तुम्ही मजा मस्ती करण्याचा प्लॅन कराल. तुमच्या मुलांकडनं तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळेल, त्यामुळे तुमचं मन खुश राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं आरोग्य हे चांगलं राहील. इतरांसोबत तुमचे संबंध मधुर राहतील. आज काही जण परदेशी प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. आज तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी तुमच्या कुटुंबातील लोकांशी मन मोकळेपणाने बोलाल, त्यामुळे तुमचं मन हलकं होईल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. शेअर बाजारामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता, त्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला कोणीतरी आज संध्याकाळी अचानक एक शुभ वार्ता देईल, ज्यामुळे तुमचं मन आनंदित होईल. परंतु तुम्ही एखाद्या संकटामध्ये देखील अडकू शकता आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या आई किंवा वडिलांची तुम्हाला मदत होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.